पहिलं षटक हाताळतोय नितीन मेत्रे आणि मैदानात पंचांची जोडी असेल ती म्हणजे धीरज ओवळे आणि महेंद्र शिंदे यांची जोडी मैदानाच्या आत एक अनुभवी पंच म्हटलं जातील आणि धीरज ओवळे मॅन फॉर बँड्रा आणि महेंद्र शिंदे मॅन फॉर चारकोप. खूपच सुंदर असा सामना साई दत्त क्रीडा मंडळामार्फत आयोजित पेनकरपाडा प्रीमियर लीग सीझन 3 2026. आता वेळ झालेली आहे ती म्हणजे 3:54 हा सामना सुरू होत आहे. पहिलं षटक हाताळतोय तो म्हणजे नितीन मेत्रे आणि मारा करतील ते म्हणजे विपिन गुरव. पहिल्या चेंडूवर दगडून दिलेला आहे चेंडू वन बाउन्स चौका. तो म्हणजे विपिन गुरव यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर 4 धावा. डीजे पहिल्या चेंडूवर पहिला चौकार तो म्हणजे विपिन गुरव यांच्या बॅट मधून श्री गणेशा होतोय 4 धाव्यांनी. खूपच सुंदर असा चेंडू तो म्हणजे नितीन यांच्या मनगडातून खूपच यॉर्कर पद्धतीने टाकलेला हा चेंडू समजत तोपर्यंत कट केले चेंडूला आणि एकही धाव नाही आहे. चेंडू होत आहेत ते म्हणजे 2 धाव फळकावर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 4. तिसरा चेंडू घेऊन नितीन पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू. तदनंतर 1 धाव कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन विकेट म्हटली जाईल ती म्हणजेच विशाल आणि विपिन मध्ये. तदनंतर 2 धावा कंप्लीट होत आहे. धाव फळकावर धावा लागत आहेत त्या म्हणजे 6. चेंडू होत आहेत ते म्हणजे 3. पुन्हा एकदा नितीन सज्ज होत आहेत विपिन. हो आणि आता मात्र बॅटची कडा लागतंय. चेंडू जातोय सरळ मनोज पाटील यांच्या हातामध्ये आणि झेल बाद होतोय ते विपिन गुरव. एक डायमंड हिरा म्हटला जाईल. धन्यवाद धन्यवाद डीजे. खूपच एक मोठा विकेट म्हटला जाईल आई निर्भादेवी या संघाचा आणि विपिन गुरव डगआउटच्या दिशेने परत आहेत. वैयक्तिक 6 धावा करून बाद होत आहेत विपिन गुरव. खूपच मोठी विकेट म्हटली जाईल आणि कृष्णा कांबळे यांच्याकडून सेलिब्रेशन होत आहे आणि जल्लोष होतो यश वॉरियर्स या डगआउट मध्ये. पुन्हा एकदा नितीन पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू पाहूया आणि केतन नाडी तेवढ्या चपळाईने चेंडूला फील्ड करतोय. तदनंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि धाव फळकावर धावा लागत आहेत त्या म्हणजे 8. आणि विशाल तंगवेल विपिन गुरव यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत आणि विशाल समोर सुद्धा विशाल आणि पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू पाहूया काय होत आहे. कोणताही फिल्डर नाही. 1 बाउन्स चौका. डीजे
खूपच सुंदर असं गाणं लावलेलं आहे, ते म्हणजे सचिन याने आई निर्भादेवी आणि जल्लोष होत आहे आई निर्भादेवीच्या डगआउटमध्ये आणि धावफलकावर धावा लागत आहेत आई निर्भादेवीच्या संघाच्या 12 आणि पहिलं षटक हाताळलं नितीन याने आणि धावा खर्च केलेले आहेत त्या म्हणजे 12 आणि एक गडी बाद केलेला आहे. तर मोठा विकेट म्हटला जाईल आई निर्भादेवी या संघाचा. आयकॉन फिल्डर प्लस कॅप्टन तो म्हणजेच विपिन गुरव याला बाद केलेला आहे नितीन मेत्रे यांनी आणि धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 12. तीन वाजून 4 वाजलेले आहेत. खूपच सुंदर क्रिकेट पाहिलं. दुसरं षटक हाताळतोय. खूपच सुंदर आणि तदनंतर एक धाव कंप्लीट होतोय. गुड रनिंग बिटवीन विकेट म्हटली जाईल विशाल तंगवेल आणि विशाल खडतरे मध्ये आणि 2 धावा येते तदनंतर कंप्लीट होत आहेत. धावफलकावर धावा लागत आहेत त्या म्हणजे 14. आणि एक महत्त्वाची बातमी म्हटली जाईल ती म्हणजे यश वॉरियर्स हा संघ 2025 मध्ये विजेता झाला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा विपिन गुरव होते. आता मात्र यष्टी सोडून जाणारा चेंडू वाईड घोषित होतोय ते पंचांमार्फत. अतिरिक्त धाव येते प्राप्त होते आई निर्भादेवी या संघाला. धावफलक पुढे सरसावतोय 15 धावा आणि तेच विपिन गुरव आज त्यांच्या विरोधात खेळतात. यश वॉरियर्सच्या विरोधात खेळतात. 2025 मध्ये यश वॉरियर्समध्ये खेळले होते आणि त्यांना प्रथम पारितोषिक पटकावून दिलं होतं यश वॉरियर्स या संघाला. आणि आज आई निर्भादेवी या संघातून खेळता अकबर. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू जातो आहे डिक्लेअर झोनमध्ये. तदनंतर एक धावेवर समाधान मानावं लागतं आहे. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती म्हणजे 16. चेंडू होत आहेत ते म्हणजे 2. विशाल तंगवेल आणि विशाल खडतरे या 2 विशालची जोडी काय धाव संख्येला विशाल करू शकता येईल का विशाल की अकबर आपल्या चतुराईने काही विशाल यांना तंबूत धाडण्याचा रस्ता दाखवतोय का. पुन्हा एकदा अकबर. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू बॅट आणि बॉलचा येतो कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय डॉट. चेंडू होत आहेत 3. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर ते म्हणजे अकबर यांच्या मार्फत. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. सलग 2 चेंडू डॉट केलेले आहेत अकबर यांनी आणि थोडंसं प्रेशर टाकलेलं आहे विशाल यांच्यावर. आणि गाड्या ग्राउंडमधून घेऊन जाऊ नका. आता मात्र डिक्लेअर झोनमध्ये जातोय चेंडू. एक धावेवर समाधान मानावं लागतंय आई निर्भादेवी या संघाला. धाव संख्या होते ती म्हणजे 17 धावा. 17 आकडा म्हटला की 17 आणि खतरा. पाहूया कुठल्या संघाला असेल हा खतरा 17 धावांचा. शेवटचा चेंडू अकबर यांचा. खूपच सुंदर मिडऑफच्या वरतून खेळून काढणारा हा चेंडू. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल ती म्हणजे विशाल तंगवेल आणि विशाल खडतरमध्ये. आणि धाव फळकावर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 19. 12 चेंडू 19 धावा. पहिलं षटक हाताळलं होतं नितीन मेत्रे यांनी. धावा खर्च केल्या होत्या 12 आणि एक मोठा विकेट प्राप्त केला होता विपिन गुरव यांचा. आणि दुसरं षटक हाताळलं आहे ते अकबर यांनी. धावा खर्च केल्या आहेत त्या म्हणजे 7. 6 चेंडू 7 धावा आणि धाव फळकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजे 19 धावा. आणि तिसरं षटक घेऊन येतो आहे संदीप गुट्टे.
साई दत्त क्रीडा मंडळाचा पुन्हा एकदा वाईट स्वरूपात मिळणार आहे ही धाव. पहिला चेंडू दिशा भरकटताना आणि एक धाव कंप्लीट होते. धाव संख्या होते ती म्हणजे 20 धावा. आणि साई दत्त क्रीडा मंडळाचा हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू म्हटला जाईल तो म्हणजे संदीप गुट्टे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू ऑफला खेळून काढणारा चेंडू. एक धाव तदनंतर कंप्लीट होते. एक धावेने धाव फलक हलता ठेवतोय. 21 धावा होत आहेत. विशाल तंगवेल आणि विशाल खडतर. खूपच सेमीफायनलचा हा पहिला सामना सुरू आहे तो म्हणजे आई निर्भादेवी आणि यश वॉरियर्स या दोन संघादरम्यान. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू पाहूया काय होतंय. आता मात्र झेल बाद होतोय. झेल बाद होतोय. झेल बाद होतोय तो म्हणजे विशाल खडतर. डीजे खूपच दुसरा आदरा बसतोय आई निर्भादेवी या संघाला तो म्हणजे विशाल मार्फत. आणि विशाल यांच्या वैयक्तिक धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 6 श्री कांबळे काय करू शकतो श्री, काय होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा संदीप गुट्टे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू आणि कृष्णा कांबळे फील्ड करतोय चेंडूला. तदनंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत येथे आणि धावफलकावर धावा लागत आहेत त्या म्हणजे 23 धावा. खूपच सुंदर क्रिकेट पाहायला मिळतं. साई दत्त क्रीडा मंडळ आयोजित पेनकरपाडा सीझन 3 2026चा सेमीफायनलचा पहिला सामना तो म्हणजे यश वॉरियर्स आणि आई निर्भादेवी या संघांच्या दरम्यान. एक म्हटलं जाईल ते म्हणजे यश वॉरियर्स या संघाला खूप लक आहे असं म्हटलं वाटतंय. आणि पुन्हा एकदा संदीप टप्प्याचा चेंडू ऑफला खेळून काढणारा चेंडू. तदनंतर एक धाव कंप्लीट होतोय. स्ट्राईक रोटेट होतोय. विशाल तंगवेल स्ट्राईकला येत आहेत आणि धावफलकावर धावा लागत आहेत 24. चेंडू होत आहेत ते म्हणजे 4 चेंडू. खूपच सुंदर आई निर्भादेवी या संघाच्या धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 24. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू पाहूया झेल होतोय की काय. आणि आता मात्र ओमच्या हातातून काही चेंडू सुचत नाही आहे आणि बाद गडी होतोय. डीजे खूपच सुंदर. संदीप गुट्टे याने 2 सफलता प्राप्त केलेल्या आहेत. विशाल आणि विशाल यांना तंबूत धाडलेलं आहे ते म्हणजे संदीप गुट्टे यांनी. आणि मैदानात आहे ते म्हणजे श्री कांबळे आणि गणेश जाधव.
खूपच सुंदर. गणेश जाधव बद्दल म्हटलं जावं, खूपच सुरेख असा चेंडू. धाव संख्या होते ती म्हणजे 25 धावा. 18 चेंडू 25 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 षटकं शिल्लक, 12 चेंडू शिल्लक. आणि गणेश जाधव यांच्याबद्दल म्हटलं जावं तर गणेश जाधव फक्त अहमदाबादवरून मॅच खेळायसाठी येतात, PPL आणि गाव कपसाठी. खरोखर यांचं क्रिकेटवरचं प्रेम असंच राहू द्या आणि असंच साई दत्त क्रीडा मंडळाला एक हे असेल की तुम्ही सुद्धा मॅचेस ऑर्गनाईज करा, की असे पेनकरपाड्यातील फिल्डर जिथे कुठे असतील ते मॅच खेळण्यासाठी येतील. DJ हॅलो, सामना लवकरात लवकर सुरू करा आता, कारण की आता वेळ झाली आहे 4:11 आणि आपण चेंडू टाकला होता 3:54 पहिला चेंडू टाकला होता आणि धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजेच 25 धावा. आणि षटक क्रमांक 4 हाताळतोय तो म्हणजे कृष्णा कांबळे, स्वतः कर्णधार, तो म्हणजे यश वॉरियर्स या संघाचा. आणि यश वॉरियर्स आयकॉन फिल्डर म्हटलं जाईल तर मनोज पाटील, साई दत्त आगरी मास्टर्सचा हा फलंदाज, धडाडीचा फलंदाज. आणि कृष्णा कांबळे आणि मारा करतील ते म्हणजे श्री कांबळे, कांबळे बंधू. पुन्हा एकदा कुडप्प्याचा चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही, ते चेंडू जातोय डॉट. पहिला चेंडू डॉट टाकतायत कृष्णा कांबळे, तो म्हणजे श्री कांबळे यांना. खूपच सुंदर. आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 25. आणि षटक पहिलं हाताळलं होतं नितीन यांनी. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू, लेग साइडला खेळून काढणारा चेंडू, आता मात्र चुकीला माफी नाही आणि झेल बाद होतोय तो म्हणजेच थँक्यू. आणि पहिला चेंडू डॉट करतोय, दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळतोय आणि श्री कांबळेला डगआउटच्या दिशेने परतवतोय तो म्हणजे कृष्णा कांबळे. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हटली जाईल ती म्हणजेच कृष्णा कांबळे याची. आपल्या संघाला कुठेतरी विजयश्री प्राप्त करण्याच्या दिशेने हा घोडदौड करतोय तो म्हणजे कृष्णा कांबळे. आणि तेवढीच सुंदर झेल सुद्धा पकडली आहे ती म्हणजे केतन याने. आणि श्लोक नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करतोय कृष्णा कांबळे. DJ
DJ Krishna in the mix. प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गतारी करून तूच म्हणती गातार मला गतारी करून तूच म्हणती गातार मला डीजे धन्यवाद. खूपच सुंदर. आयकॉन फिल्डर म्हटला तर यश वॉरियर्सचा कृष्णा कांबळे, स्वतः संगनायक मनोज पाटील आयकॉन फिल्डर आणि कर्णधार म्हणजे कृष्णा कांबळे. हॅट्रिक म्हटले जाईल. आता एक चेंडू अजून जर काढताय तर हॅट्रिक होईल, ती म्हणजे कृष्णा कांबळे यांची. आणि नेक्स्ट बॅटर मैदानाच्या रवेश पाटील. आता मात्र कुटप्प्याचा चेंडू पाहूया. हो झेल सुटते. इथे जाळं फाटलेलं आहे, ते म्हणजे केतन त्यांचे परम मित्र, ज्या ना पोचे बैलगाडी वा पोचे मारवाडी. खूपच काय म्हटलं जाईल, काय फिल्डिंग असेल काय. आता जर झेल बाद झाला असता तर हॅट्रिक झाली असती, ती म्हणजे कृष्णा कांबळे यांची. कुठेतरी समीकरण बदललं, थोडं दडपण आलेलं आहे. आणि खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हटली जाईल, ती म्हणजेच कृष्णा कांबळे यांची. धावांवर कुठेतरी प्रतिबंध लावलेला आहे, तो म्हणजेच पुन्हा एकदा कुटप्पाचा चेंडू. आता मात्र ही सफलता प्राप्त होते. रवेश पाटीलला डगआउटच्या दिशेने परतवतो आहे, तो म्हणजे कृष्णा कांबळे. खूपच सेलिब्रेशन मध्ये आहे, तो म्हणजे यश वॉरियर्स हा संघ. आणि कृष्णा कांबळे त्या सुद्धा अतिशय खुशी. आणि शेवटचा चेंडू कृष्णा कांबळे यांच्या षटकातील. अजूनपर्यंत 3 सफलता प्राप्त केलेल्या आहेत आणि धावा खर्च केलेल्या आहेत त्या म्हणजे 4. आणि नेक्स्ट बॅटर मैदानाच्या सूरज जामणेकर. खूपच सुंदर गोलंदाजी म्हटली जाईल, खूपच सुंदर. डॉट होतोय चेंडू, फक्त 4 धावा खर्च करतोय आणि फलंदाज बाद करतोय ते म्हणजे 3. आणि धाव फळकावर धावा लागलेल्या आहेत आई निर्भदेवी या संघाच्या 29 धावा. षटक क्रमांक 5 आणि शेवटचं षटक रवी यादव. धाव फळकावर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 29 धावा, 29. आणि पहिलं षटक हाताळलं होतं नितीन यांनी, धावा खर्च केल्या होत्या 12 आणि गडी बाद केला होता 1. दुसरं षटक हाताळलं होतं अकबर यांनी, धावा खर्च केल्या होत्या 7. तिसरं षटक हाताळलं होतं संदीप गुट्टे यांनी, धावा खर्च केल्या होत्या 6, गडी बाद केले होते 2. आणि चौथं स्वतः संघनायक कृष्णा कांबळे यांनी षटक हाताळलं होतं, धावा खर्च केल्या होत्या 3 आणि गडी बाद केले होते 3 आणि धावा खर्च केल्या होत्या त्या म्हणजे 4. आणि शेवटचं षटक रवी यांचं, मारा करतील गणेश. पहिला चेंडू अवांतर धावेने यष्टी सोडून जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतायत. चेंडूला वाईट +1 आणि धाव फळकेला चालना मिळते. धाव संख्या पुढे सरसावते 31 धावा, 31. आणि सूरज जामनेकर पुन्हा एकदा रवी.
गडी बाद होतोय. अंतर एलबी एलबी ना येस थँक्यू. आणि गडी बाद होतोय. सूरज जामनेकर डगआउटच्या दिशेने परततोय. थांबशील जरा. 31 झाले. 8 विकेट गेला. 7 विकेट गेले ना. 7 विकेट गेले. गडी बाद होत आहेत ते म्हणजे 7 धाव फळकावर धावा लागल्या त्या म्हणजे 31 धावा. आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 5. नवीन बॅटर मैदानाच्या आत. दीपक माटुले रे. दीपक न्यू बॅटर मैदानाच्या आत दीपक माटोल आणि गणेश जाधव. दीपक मटोल आणि गणेश जाधव मैदानाच्या आत. आणि धाव फळकावर धावा लागल्या त्या म्हणजे आई निर्भादेवी या संघाच्या 31 धावा. आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक. किती धावा होतील आई निर्भादेवी या संघाच्या 5 चेंडूंमध्ये? आता पुन्हा एकदा दिशा भरकटतोय चेंडू. अवांतर धावेने वाईट चेंडू घोषित होतोय पंचांमार्फत. आणि धाव फळकेला चालना मिळते. धाव संख्या होत्या ती म्हणजे 32 धावा. 32. थोडीस चेंडू दिशा भरकटतोय की रवी दिशा भरकटतोय काय समजत नाही. एक सुस्थितीत घेऊन गेले होते कृष्णा 4थ्या षटकामध्ये आपल्या संघाला. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू पाठ आणि बॉलचा कोणता संपर्क नाही. आणि मनोज पाटील यांनी अपील केली होती पण पंचांमार्फत अपील फेटाळले आहे. आणि सेफ झोन मध्ये आहेत दीपक मटोल. आणि चेंडू होतोय डॉट. आता पुन्हा एकदा पाहूया झेल बाद होतोय की नाही. आता मात्र स्वतः रवी धावून चेंडूला झेल करतोय आणि बाद होतोय गडी. तो म्हणजेच दीपक मटोल. डीजे डीजे गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 8 धाव फळकावर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 32 धावा. आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 चेंडू. चेंडू जातोय डॉट. विघ्नेश भोगळे म्हणजे निलेश भोगळे यांचे सुपुत्र. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू. एक धाव कंप्लीट होते. पुन्हा ते एक धाव कंप्लीट होते. धाव फळकावर धावा लागत आहेत त्या म्हणजे 33 म्हटला. शेवटचा चेंडू असेल तो म्हणजेच रवी यांच्या षटकातील. आणि शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील गणेश. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू. तदनंतर एक धाव कंप्लीट झालेली.
गुड रनिंग बिटवीन विकेट म्हटली जाईल. आणि 2 धावा तदनंतर कंप्लीट होतात. धावफलकावर धावा लागत आहेत त्या म्हणजे 35. जिंकण्यासाठी दिलेले आहेत 36 धावांचं टार्गेट. आउट आहे. दोन दोन विचार पंच 2 रन कंप्लीट आहे काय 2 रन कंप्लीट ना. आणि आउट ना 2 रन ना 2 रन धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजेच 35. आणि जिंकण्यासाठी आव्हान आहे 36 धावांचं. 36 चेंडू 30 चेंडू 36 धावा. 30 चेंडू 36 धावा. आणि पहिलं षटक नितीन यांचं 12 धावांचं, दुसरं अकबर यांचं 7 धावांचं, संदीप गुट्टे यांचं 6 धावांचं तिसरं षटक, कृष्णा कांबळे यांचं 4 धावांचं चौथं षटक आणि 5वं षटक 6 धावांचं. आणि पुढील समालोचन करतील ते म्हणजेच ॲडव्होकेट विवेक तुरे आणि ओम क्लासेसचे संचालक विवेक तुरे. थँक्यू सुशांत. चला, अत्यंत सुंदर असे सामने आपल्याला पाहायला मिळतात. दिवसभर प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारे सामने आपण या ठिकाणी पाहू शकतो. ज्या संघांची अपेक्षा होते ते संघ काही पात्रता फेरीतच बाद झाले. काही संघ अगदी नशिबाची साथ घेऊन वर आले आणि ते आता मागे फिरण्याचं नाव नाही आहे. यश वॉरियर संघाचं असं म्हणावं लागेल की मागच्या वेळीसुद्धा ते बॅकफुटवर होते, पण अचानक ओम क्लासेसचा संघ पराभूत झाला. लॉट्स खुलले आणि तिथून त्यांनी जी मुसंडी मारली ती डायरेक्ट विजयी पताका घेऊनच ते घरी गेले. यावर्षीसुद्धा यश वॉरियर तशाच पद्धतीने पुढे जातोय. सेमीफायनलमध्ये आला आहे, पाहूया. आणि आता हा सेमीफायनलमध्ये यश वॉरियर्स वर्सेस आई निर्वादेवी या 2 उभय संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आई निर्वादेवी संघानं प्रथम फलंदाजी करताना 36 धावांचं आव्हान यश वॉरियर संघासमोर ठेवलेलं आहे. 30 चेंडू 36 धावा. परंतु आई निर्वादेवीचे कर्णधार जे आहेत विपिन गुरव, ते आपल्या सर्व खेळाडूंचा असा अनोख्या पद्धतीनं वापर करून घेतात की समोरच्या चांगल्या चांगल्या फलंदाजांना ते घरचा रस्ता दाखवतात. आणि अशी गोष्ट आहे की लास्ट इयर यश वॉरियर जी जिंकली होती त्या यश वॉरियरचे कॅप्टन होते विपिन गुरव आणि आता यश वॉरियरच्या विरुद्ध टाकलेत ते विपिन गुरव. म्हणजे हा जो आहे आयकॉन प्लेयर्स असो किंवा यावर्षी झालेला ऑक्शन आहे याचा हा परिणाम दिसून येतो. आणि पुढील सामन्याचा टॉस आपल्याला करून घ्यायचा आहे. पुढील सामना होतोय तो महावीर स्ट्रायकर्स वर्सेस NHGSA. महावीर स्ट्रायकर्स NHGSA दोन्ही संघाचे संघनायक कृपया या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. NHGSA आणि महावीर स्ट्रायकर्स NHGSAचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. तर महावीर स्ट्रायकर्स आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. माझ्यामध्ये पुष्पक झा तंबूतून निघालेले आहेत. चला धावत या कासवाच्या गतीने नको, चित्त्याच्या गतीने या. पुष्पक झा आणि महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्याला या ठिकाणी मिळतोय. या ठिकाणी सेमीफायनलमध्ये न जाता आल्यामुळे विकी भाऊ इतका नाराज आहे की तो सीधा पाणीपुरीच्या स्टॉलवर पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी पुष्पक झा आणि त्यांचे ओनर्स माझी आणि या ठिकाणी स्कोर 36 टू विन. टाइम लावलेला आहे. चला सामना सुरू होतोय. सामना थांबवायचा आहे पंच 1 मिनिट. कॅमेरामन जर टॉसचं या ठिकाणी आपण प्रक्षेपण करायचं आहे. टॉस होतोय तो सेमीफायनलचा दुसरा सामना. आणि पाहूया, माझ्या मते NHGSA ने टॉस जिंकलेला आहे आणि आपला कौल सुद्धा कळवायचा आहे. काय करणार आहात आपण ते 5 मिनिटात सांगा, चालेल. आणि पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू
आणि पहिलाच विकेट. वाह, व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. मी म्हटलं ना, विपिन गुरव जाळं विणण्याचं काम करणार आणि त्याच्यामध्ये गुंतवणार असे हे एक चलाख हुशार असा खेळाडू आहे. तो IDPL पासून त्यानं आपली सत्ता गाजवलेली आहे, तो म्हणजे विपिन गुरव. शून्य, थँक्यू डीजे. 0 या धावसंख्येवर पहिला मोहरा बाद होतोय. कृष्णा कांबळे कॅप्टन गोल्डन डक 0 वर बाद होतोय. 3 विकेट्स घेतल्यानंतर जो जल्लोष होता तो जल्लोष आता त्याचा निघून गेलेला आहे आणि आयकॉन प्लेयर त्यांच्यावर नाराज. आणि कृष्णा याची जागा भरून काढण्यासाठी कोण आले? केतन सिदारवड. आता मात्र आव्हान थोडं आहे. पहिल्या चेंडूपासून षटकाराची गरज नाहीये. एकेरी दुहेरी धावा, थेंबे थेंबे तळे साचे. आणि पुन्हा तीच चूक नव्हती म्हणायची. आज जोरदार फटका, जोरदार प्रहार, चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. मात्र पहिला चौकार येतोय तो केतन याच्या फलंदाजीतून. वेलकम फॉर आई निर्वादेवी, सॉरी यश वॉरियर. थँक्यू डीजे. म्हणजे जे कृष्णाला जमलं नाही ते केतनने केलं. पहा विपिनचा पुढचा चेंडू आणि आता मात्र स्वीप करून मारलेला चेंडू. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट शॉट. आय थिंक नोबडी कॅन रीच अप टू द एंड. बॉल गोज बियॉन्ड द बाउंड्री फॉर 4. विथ दिस 4 द स्कोर इज 8 आफ्टर 3 balls without loss of 1 wicket. थैंक यू डीजे. क्या बात है केतन, जबरदस्त परफॉर्मन्स, वो भी अगेंस्ट विपिन. आता मात्र ही थोडीशी चूक होती म्हणावी लागेल. काहीच पुढे येण्याची गरज नव्हती. वाईट चेंडू दिले पंचांनी. अवांतर धावसंख्येत भर. वेलकम रन फॉर आई निर्भा यश वॉरियर. आणि आता मात्र थोडेसे फासे पलटतायत ते आई निर्भादेवी संघाचे. विपिन स्वतः चाचपडतोय. 2 चौकार आलेत खणखणीत आणि त्यानंतर वाईट चेंडू. आणि केतन यानं आपला जो प्रभाव सोडलेला आहे वाखाणण्याजोगा आहे. पहिलाच फलंदाज 0 वर बाद झाल्यानंतर केतन सांभाळतोय धुरा. आणि आता वॉट अ शॉट, बुलेट शॉट. बट देयर इज अ फिल्डर, डेफिनेटली स्टॉप द बॉल, बट नो वन कॅन स्टॉप हिम फ्रॉम टेकिंग 1 आउट झाला. आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात केतन बाद होतोय. गरज नव्हती केतन. ही एक प्रकारची आत्महत्या म्हणावी लागेल. आपण स्वतःहून सुसाईड केलंय. आपला महत्वाचा बळी या ठिकाणी दिलाय. आणि थँक्यू डीजे. धावसंख्या होते 10. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 36 धावांचं. जिंकण्यासाठी अजून 26 धावांची गरज यश वॉरियर संघाला. एक 4 बॉल बॅटिंग येते काय? अरे भाऊ भा- भाऊ संजू NHGS ना पुढील सामन्यामध्ये फलंदाजी स्वीकारली. जिंकून ना. हा आणि महावीर स्ट्रायकर्स या संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलेलं आहे. विपिन यांचा पुढचा चेंडू. आता मात्र थोडा चाचपडतोय, लेगच्या दिशेने जातोय चेंडू. खरं तर आता तुमच्या 10 धावा धावफलकावर लागल्यानंतर चौकार षटकार कशाला? एकेरी दुहेरी धावा घ्या, गॅप शोधा, सहज बॅटला फक्त चेंडू स्पर्श करा, 1 धाव मिळते. हवा विरुद्ध आहे, लेगच्या बाजूने चेंडू. पहा या 2 चेंडूवर 2 धावा होऊ शकल्या असत्या. 12 धावा झाल्या असत्या. 10 धावा. सुंदर गोलंदाजी विपिन. 2 चौकार घेतल्यानंतर सुद्धा जो त्यांनी स्वतःवर ताबा ठेवलेला आहे, बॉलवर नियंत्रण मिळवलेलं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि षटक संपते. षटकांती धावसंख्या होती ती 1 बाद 2 बाद 10. 2 बाद 10. या ठिकाणी राहुल अत्यंत सुंदर असं गुणलेखन करतोय. त्याच्या गुणलेखनामुळे कॉमेंट्री सुद्धा भारत असते.
दोन्ही संघ थोडे प्रेशरमध्ये आहेत. वा, सुंदर वातावरण निर्माण होत आहे. उन्हाची कमतरता थोडीशी झालेली आहे आणि त्यामुळे थोडी सावली ढगामुळे आलेली आहे. कदाचित आज वाटत होतं सकाळी की पाऊस पडतो की काय, कारण PPL आणि पाऊस यांचं खूप जवळचं नातं आहे. पहिल्या PPL मध्ये रबरी बॉलने खेळावं लागलं होतं, दुसऱ्या PPL वर पण असं सावट होतं, मात्र ती सुखरूप पार पडली आणि तिसरी PPL सुद्धा सुखरूप पार पडते. दुसरं आणि आपलं वैयक्तिक षटक घेऊन दीपक महतोल आणि राहुल बोगले लेफ्ट हँडेड बॅट्समन. आणि आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं रुंदावत आहे. आतमध्ये 4 खेळाडू, बाहेर असं समीकरण असतं आणि त्यानुसार सुंदर क्षेत्ररक्षण. आणि फुलटॉस चेंडू चांगला खेळून काढलाय, सेफ शॉट म्हणावा लागेल, मात्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल, चालेल, एक धाव सुद्धा परवडते. धाव संख्या होती 11. निर्धाव चेंडूंपेक्षा एक धाव कधीही बरी. समथिंग इज बेटर दॅन नथिंग हे सूत्र मात्र लक्षात आलेलं आहे. ते केतन आणि राहुल अशी ही जोडी. आता पाहूया राहुलला अकबर आहे का, अकबर आणि राहुल. अकबर हा तर बादशाचा इकडचा, इथं स्वतःचं मैदान बऱ्याच वेळा त्यानं गाजवलेलं आहे. 23 चेंडू 25 धावांची गरज. आणि वॉट अ शॉट, पण पाहूया गॅप आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाही. ओ, चांगला प्रयत्न होता श्री कांबळे याचा, मात्र असफल झालेला आहे. चौकार, वेलकम बाउंड्री फॉर यश वॉरियर. थँक्यू डीजे. 2 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 15. एक चांगली धावसंख्या. फुल टॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. श्लोक येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दिस टू. विथ दिस टू द स्कोर इज 17. 17 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी आवश्यकता 36 धावांची आणि आता 19 धावांची गरज आहे. 21 चेंडू. समीकरण बदललंय आणि आता पुन्हा एकदा लय बिघडते गोलंदाजाची. चेंडू यशची सोडून जातोय. पंच डिक्लेअर करतात वाईड आणि 1 धावेची भर पडते ती यश वॉरियरच्या गोटामध्ये. धावसंख्या येते ती 18 आणि या ठिकाणी 4 कलरच्या पेनने गुणलेखन करतोय आमचा गुणलेखक. आणि पहा, याला म्हणतात इंटेलिजंट क्रिकेट. मी जे म्हणतो ना तेच. आणि मनोज पाटील खूप खुश. आपल्या फलंदाजाचं मानसिक संतुलन चांगलं करण्यासाठी ते टाळ्यांचा वर्षाव करतायत आणि आपल्या फलंदाजाचं मनोबल वाढवतायत. पुन्हा एकदा राहुल फलंदाजी मार्कवर येतोय तर गोलंदाजी मार्कवर आहे तो दीपक. आता काहीतरी करावं लागेल जर जिंकायचं आहे तर. आई निर्बादेवी संघाला काहीतरी चमत्कार व्हावा लागेल, जसा केशूने केला होता. त्याचे विकेट्स काढावे लागतील, मात्र सातत्यपूर्ण खेळ करावा लागेल तो यश वॉरियर संघाला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. पाहूया आणि हा एक निर्धाव चेंडू. लय सापडते गोलंदाजाला. दीपक थोडा फॉर्म मध्ये येतोय. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. धावसंख्या आहे ती खूप चांगली 19. जिंकण्यासाठी आव्हान 36चं. धावसंख्या फलकावर 19. आणि आता पुन्हा एकदा यशची सोडून जाणारा चेंडू वाईड डिक्लेअर केलाय पंचांनी. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 20. जिंकण्यासाठी आव्हान उरलंय ते 16 धावांचं. 19 चेंडू 16 धावा. आणि आता हलक्या हाताने खेळून काढतोय. त्याला समजलंय की आपल्याला मोठ्या फटक्यांची बिलकुल गरज नाहीये. सार्थक कलेक्ट करून परततोय चेंडू. तोपर्यंत 1 धाव. पूर्ण धावसंख्या होती ती 21. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 2 षटक संपलेले आहेत. 15 धावांची गरज आहे. 18 चेंडू 15 धावा म्हणजे 5 धावा प्रति षटक हे आव्हान उरलेलं आहे ते यश वॉरियर संघासमोर. मात्र विपिन गुरव काहीतरी खेळी करतील.
आणि ज्यानं मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळवला होता तो सार्थक जाधव. खूप अभिमान वाटतो. असं वाटतं की हा प्लेअर आपल्याला IPL मध्ये सुद्धा दिसला पाहिजे, वैभव सूर्यवंशी सारखा. त्याच्या वडिलांना सुद्धा इथे खूप अभिमान वाटत असेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात हा पटाईत आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली होती. रवी मकवाना सारख्या दिग्गज फलंदाजाला त्यानं बाद केलं होतं. 1 धाव मिळते, 1 धावावर समाधान. धावसंख्या होती ती 22. 14 धावांची गरज. 17 चेंडू 14 धावा. समीकरण बदलते, समीकरण वळतंय यश वॉरियरच्या दिशेनं. आता खेचून आणावं लागेल ते आई निर्भादेवीला. पाहूया काय करतायत ते. बिपिन गुरव काहीतरी चालाकी करतीलच अशी अपेक्षा प्रेक्षकांना. यश वॉरियर या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं गेल्या वर्षीचं मॅजिकल संघ ठरेल का. त्यांची मॅजिक खूप चांगली असते. आता मात्र खूप चांगला चेंडू. ज्या चेंडूची सार्थक कडून अपेक्षा तोच चेंडू सेमी फायनलच्या मॅच मध्ये. व्हॉट अ टेरिफिक बॉलिंग. जबरदस्त लावली. हॅट्स ऑफ टू यू सार्थक. पहा शेवटी गोलंदाजासमोर फलंदाजाला थोडीशी नांगी टेकावी लागली आणि एकच धाव घेण्याचा इरादा, षटकार चौकारांचा इरादा बदलला अकबरनं आणि एकेरी धावसंख्येनं धावफलक हालतं ठेवलेलं आहे. तीच गरज आहे खरं तर यश वॉरियर संघाची. पण यश वॉरियरला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत न्यायचा नसेल म्हणून ते असा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. राहुल आणि आता सहज खेळून काढलाय. चेंडू जातोय डिक्लेअर रिझन मध्ये. 1 धाव मिळते. चांगली धाव म्हणावी लागेल राहुल कडून. धाव संख्या होती ती 24. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 14 चेंडू 12 धावा. खरं तर आता दडपण यश वॉरियरने आपल्यावर वाढवू नये. 1-1 धावा घेऊन धाव फलक हालतं ठेवायचंय. आणि चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेनं श्री कांबळे कलेक्ट करते. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. एकाच धावेवर समाधान. 1 धावेबरोबर धावसंख्या होती ती 25. चांगली धावसंख्या यश वॉरियर संघाची. त्यांना सामना करायचा 36 धावांचा. आतापर्यंत 25 धावा धावफलकावर उभ्या आहेत. फक्त 2 विकेट्स गमावलेल्या आहेत यश वॉरियर संघानं. 13 चेंडू 11 धावा. मनोज पाटील सारखा खंबा फलंदाज पाठीमागे शिल्लक आहे. तरी पण तिथपर्यंत मॅच जाऊ नये. फुल टॉस चेंडू. चांगला गॅप शोधलाय. पाहूया श्लोक अडवतो का. आणि या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण श्लोकचं फेकण्यापेक्षा स्वतः कलेक्ट करण्यावर त्यानं भर दिलेला नाहीये. चेंडू अडवण्यावर भर दिलेला नाहीये आणि परिणिती होते चौकार. आणि वेलकम बाउंड्री फॉर यश वॉरियर. विथ दिस स्कोर द स्कोर इज 29. थँक्यू डीजे. आणि या ठिकाणी हा मध्यान्नाची वेळ झाली आहे. ड्रिंक घेण्याची वेळ झाली. स्वतः कर्णधार आयकॉन प्लेयर घेऊन येत आहेत ड्रिंक. आपल्या खेळाडूंना काहीतरी मनोगत हितगुज करतायत आणि सांगतायत की आपल्याकडे आता प्रेशर कमी आहे. आपल्याला टिकून खेळायचं आहे आणि जर सामना जिंकायचा आहे तर आपल्याला आता मॅचेस म्हणजे विकेट्स राखून प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव घ्यावी लागेल. असंच मत कदाचित मनोज पाटील यांचं जिथं व्यक्त होत असेल. आणि राजू शिंदे यांचं हेलिकॉप्टर मैदानाच्या आतून जात आहे म्हणून त्यांना 500 रुपयाची पेनल्टी. 7-12 12-7 12 चेंडू 7 धावांची गरज यश वॉरियर संघाला जिंकण्यासाठी. अत्यंत चांगली कामगिरी मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली. कृष्णा कांबळे यानं जी गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीला ज्यावेळी पहिल्याच चेंडूवर कृष्णा कांबळे बाद होतो थोडंसं दडपण आलं होतं. वाटलं होतं एक वेळ आई निर्भादेवी संघाला की आपण बॅकअप करतोय, परंतु तसं होऊ दिलेलं नाही अजूनपर्यंत यश वॉरियर संघानं. यानंतर होणारा सामना NHGSA वर्सेस महावीर स्ट्रायकर्स. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. माझ्या मते महावीर स्ट्रायकर्स संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.
क्षेत्ररक्षणासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आणि हा पहिला सेमीफायनलचा सामना जवळजवळ झुकतोय तो यश वॉरियर संघाच्या दिशेनं. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ चॅलेंज. कधीही काही होऊ शकते. अनिश्चितता हे क्रिकेटच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. आणि पाहायला खूप मजा येते. 7-12 चेंडू 7 धावा. खरं तर गणेशचं ओव्हर हे तिसरं षटक असलं पाहिजे होतं. थोडंसं क्रम चुकल्यासारखं वाटतंय मला. पण असो, या ठिकाणी सुद्धा एक चांगली कामगिरी करू शकतो. सुरुवात होते सामन्याला. 12 चेंडू 7 धावा. राहुल ऑन स्ट्राईक, अकबर ऑन नॉन स्ट्राईक. गणेश जाधव टू राहुल. आणि हलक्या हाताने खेळून काढलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दिस टू. एक चोरटी धाव चोरलेली आहे आणि चोरटी ही धाव खूप महत्वाची आहे. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते ती 30. जिंकण्यासाठी 11 चेंडू 6 धावांची गरज. श्लोक याच्या हातून जे मिसफील्ड झालं होतं ते निश्चित 2 ते 3 धावा वाचल्या असत्या आणि त्या थोड्याशा महागड्या ठरू शकतील. गणेश जाधव पुढचा चेंडू घेऊन अकबरसाठी. आणि या ठिकाणी जेव्हा आपल्याकडे धावा कमी आहेत, म्हणजे म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, वाईटच्या रूपाने एक धाव मिळते. गरिबी में आटा गेला, तशी परिस्थिती या ठिकाणी. वाईट नकोच. मी तर म्हणतो गतिमान चेंडू सुद्धा नकोत. स्लोवर बॉल्स व्हेरी नाईस. आणि बघा माझं म्हणणं ऐकलेलं आहे त्यानं. आणि या ठिकाणी पाहूया यष्टीरक्षक कुठे आहे. धावचीतचा एक मोका होता. एक चोरटी धाव. पुन्हा एकदा चांगली धाव यश वॉरियरच्या कोटात. धाव संख्या होती ती 32. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 10 चेंडू 4 धावा. सुरुवातीला होते 30 चेंडू 36 धावा. आता समीकरण बदलले. 10 चेंडू 4 धावा. आता पुन्हा बघा नशीब खूप आता यश वॉरियरच्या बाजूने चाललंय. यश वॉरियरचं असंच असतं. एकदा का त्यांनी मुसंडी मारली की ते कुणाला ऐकत नाहीत. मग ते डायरेक्ट फायनलची ट्रॉफी घेऊनच जातात. संधीचं सोनं करतात. गेल्या वर्षी माझ्या मते संजू पण यश वॉरियर मध्ये होता. नाही सॉरी, हा त्यांच्या विरुद्ध होता. विक्की भाऊ होता. विक्की भाऊ. सगळे व्ही होते. 4 नाही 5 व्ही होते. विनोद राठोड, विक्की चव्हाण, विक्की म्हात्रे, विपिन गुरव, विनेश होजरेकर असे 5 व्ही होते. आणि भाऊला त्या आठवणी येत आहेत. बिचारा पाठी बसून त्या आठवणी काढतोय. आणि आज सुद्धा त्याला चान्स होता भाऊला, असं मी ऐकलंय. मी काय पाहिलं नाही, पण त्यामुळे खूप दुःखी आहे. आज रात्री तो झोपू शकत नाहीये. आणि विकेट मिळालेली आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विकी भाऊ यांची डुप्लिकेट संदीप गुट्टे फलंदाजीसाठी. जबरदस्त रिस्ट. आणि पहिल्या चेंडूवर थोडासा सन्मान दिलेला आहे. निर्धाव चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गणेश जाधव एक गुणवंत होणार असा खेळाडू आहे. आणि नेहमीच जेव्हा ज्या टीममध्ये असतो त्या टीमला शेवटपर्यंत सामना नेण्यामध्ये मदत करणारा, जोखीम घेऊन खेळणारा हा जबरदस्त प्लेयर्स. अहमदाबादहून गाव कप आणि PPL साठी येतो अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. कालच न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली होती. आणि गुट्टे चाच पडतोय. लेग बिफोर विकेटसाठी जोरदार अपील. मात्र पंचांनी फेटाळून लावले. चेंडू लेगच्या दिशेने जातोय. लेग बायच्या रूपानं 1 धावेची भर. धाव संख्या होते 34. औपचारिकता उरली. 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावा. रिक्वायर्ड 2 रन्स इन 6 बॉल्स. येस, समथिंग इज रिक्वायर्ड. काय हवंय? 6 चेंडू 2 धावा. ते बोलते 3. धाव संख्या होते 34. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 36चं. आपण 35 धावा बनवलेल्या आहेत. 6 चेंडू 2. आणि अशा निर्णायक क्षणी चेंडू कोणाच्या हाती सोपवत आहेत तर श्लोकच्या हाती.
2 तरी खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गणेशाची. त्यानं शेवटच्या षटकात सामना नेऊन ठेवलाय, विकेट सुद्धा मिळवलाय. आणि आता गुट्टे आणि अकबर या जोडीला हा सामना जिंकवण्यासाठी मदत करावी लागेल यश वॉरियरला. तर थांबवून ठेवावं लागेल ते श्लोकला. जर श्लोक यशस्वी ठरला तर माझ्या मते मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्याला जाऊ शकते आणि त्याच्यासारखा हिरो तोच ठरू शकतो. पाहूया आता दोन्ही संघांकडे काहीतरी करण्याची एक वेळ. जास्त दडपण आहे ते आई निर्बादेवी संघासमोर. चला अजून आपल्याला 2 सामने संपवायचे आहेत. लवकर श्लोक टू गुट्टे. आणि पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा थोडीशी चिंता वाढते यश वॉरियरच्या गटामध्ये. मनोज पाटील नाराज आहेत, काहीतरी सल्ला देत आहेत. आणि गुट्टे काय करतोय पाहायचं आहे. श्लोक याला सुद्धा आता खरं तर त्याला व्हेरिएशन ठेवावं लागेल. चेंडूच्या टप्प्यामध्ये, चेंडूच्या गतीमध्ये अडकवून ठेवावं लागेल, क्लोज फील्ड ठेवावी लागेल. आणि या ठिकाणी खरं तर मी म्हटलं ना क्लोज फील्ड हवा आहे. 1 धावेचाच प्रयत्न करणार, चौकार षटकारांचा प्रयत्न करणार नाहीत. अशा वेळी डीप फिल्डिंगची गरज नाही आहे तुम्हाला. आणि 1 धाव मिळते फक्त औपचारिकता उरलेल्या विजयासाठी. 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धाव यश वॉरियरसाठी. सेमीफायनलचा हा पहिला सामना चांगला थरार रंगतोय, श्वास रोखून धरला जातोय. 4 चेंडूमध्ये 1 धावेला थांबवू शकतो का श्लोक, हेच पाहायचं आहे. आणि 4 चेंडूत 1 धाव घेतो का अकबर. आणि अकबरला थांबवणं. आणि पाहूया या ठिकाणी जेलबाद. काही गरज नव्हती एवढ्या मोठ्या फटक्याची, ही फटक्याची वेळच नव्हती. 1 धावेची गरज आहे आणि अकबर तू बाद व्हायला नको होतास. आणि बाद होतोय श्लोकच्या गोटात आनंद. चिंता पसरते यश वॉरियरच्या गोटात. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, नवसुरी चकड्यामध्ये, नवसुरी चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी राज्यामध्ये. आणि अकबर हा वैयक्तिक 10 या धावसंख्येवर बाद होतोय. खरं 13 या धावसंख्येवर बाद होतोय. 10 चेंडू 13 धावा अकबरने बनवल्यात. चांगलं योगदान आहे त्याचं. खरं तर अजून 4-5 धावा आई निर्बादेवीकडे असत्या तर हा सामना खूप रोमांचक झाला असता. मनोज पाटील आयकॉन प्लेयर ऑफ यश वॉरियर आणि त्यांनी मॅजिकल रीतीने आपल्या संघाला वरपर्यंत खेचून आणलंय. आणि त्यांच्यावर आहे म्हणजे आता जर त्यांनी हा सामना फिनिश केला तर ते MS धोनीच्या भूमिकेत जातील फिनिशर म्हणून. आणि खरोखर देहभान विसरून आपण खेळत असतो. त्याचंच एक प्रत्यंतर येते इथं. मनोज पाटील जिंकण्यासाठी काही कवच कुंडल धारण न करता आले होते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. रिक्वायर 1 रन इन 3 बॉल्स. आणि मनोज पाटील हुशार खेळाडू. आणि चेंडू जातोय डिक्लेअर रिजन मध्ये. आणि फायनल मध्ये प्रवेश पुन्हा एकदा यश वॉरियर संघाचा. बॅक टू बॅक सेकंड फायनल. आणि जोरदार जल्लोष आहे तो मनोज पाटील यांचा. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली आड्यामध्ये. 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 यो दिसतोय साधा बोला बोलू दादा भिवंडीवाला. आणि हा जो सामना झालेला आहे आई निर्बादेवी वर्सेस यश वॉरियर्स. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच